या अभंगात संत चोखामेळा यांनी एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे. आपण ही माझी स्त्री, हा माझा पुत्र, ही माझी संपत्ती असं म्हणून त्याचा विलक्षण अभिमान बाळगतो. पण खरं पाहता कोणी कोणाचा असतो का? ममत्वामुळं हे सारं आपल्याला जवळचं वाटतं, पण खरोखरच ते जवळचं आहे का? या प्रश्नाचा शोध मात्र आपण घेत नाही. ममत्वाचं कारण अज्ञान हेच असतं. लहान मूल एखाद्या खेळण्याबरोबर थोडा वेळ खेळतं, ते खेळणं त्याला जीव की प्राण वाटतं, पण थोड्याच वेळात ते मोडून जातं. मोडलेल्या खेळण्याची काही वेळ आठवण मनात राहते, नंतर ती बुजून जाते. स्त्री, पुत्र, धन यांची अवस्था देखील अशीच नाही काय? फुटून जाणाऱ्या बुडबुड्यांचा अभिमान मनात ठेवणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. आपल्याबरोबर परलोकात कोणी येत नाही. स्त्री आणि पुत्र फार तर स्मशानापर्यंत येतात. धनाचा प्रश्नच उद्भवत नाही. आजच्या स्नेहशून्य वातावरणात स्त्री पुत्र देखील मनुष्याला फारशी साथ करीत नाहीत असा अनुभव येतो. एका बड्या अधिकाऱ्याची वृद्धाश्रमात राहत असलेली आई मरण पावली. हा वरच्या श्रेणीचा अधिकारी अत्यंत आत्मकेंद्रित होता. आपण आणि आपल्या अधिकाराचं वर्तुळ या पलीकडे तो काहीच पाहू शकत नव्हता. मृत आईचं अंत्यदर्शन घेण्याचीही इच्छा त्याला झाली नाही. कुणी विचारलं तेव्हा त्यानं उत्तर दिलं, मृत शरीराला पाहण्यात काय अर्थ आहे? माझ्या टेबलावरची कामाची फाईल माझ्या आईपेक्षा मला अधिक महत्त्वाची वाटते. इतकी भावनाशून्यता असलेल्या या अधिकाऱ्याची सत्ता हा देखील एक फुटून जाणारा बुडबुडाच होता. संत चोखोबांच्या शब्दात म्हटलं पाहिजे, स्त्री पुत्र धन कोणाचे हे कोण, याचा अभिमान धरती प्राणी. प्रेम, अभिमान ह्या चांगल्या गोष्टी आहेत, पण उत्कट प्रेम त्या परमेश्वरावर करावं. अभिमान त्याच्याविषयी वाटावा हे माणसाला कळत नाही. नथ घडवणाऱ्या सोनाराची तो प्रशंसा करतो, नाक देणाऱ्या परमेश्वराला मात्र विसरून जातो. क्षुद्र दैवतांना नवस करणाऱ्या लोकांचाही चोखोबांनी इथं उपहास केलाय. आगाडे बगाडे करीती नवस, ते काय आस पुरविती. देवाकडे काय मागावं तेही लोकांना कळत नाही. अतिसामान्य क्षुद्र इच्छांची पूर्ती करून घेण्यासाठी सामान्य देवदेवतांना हास्यास्पद नवस करण्याची प्रवृत्ती आजही लोकात आढळते. कोणी पगारवाढीसाठी, कोणी एखादा अधिकारपद मिळावं म्हणून, कोणी विकत घेतलेल्या लॉटरी तिकिटाचा नंबर यावा म्हणून, कोणी रेसमध्ये पैसे मिळावेत म्हणून नवस बोलत असतात. चोखा म्हणे, ऐसे आहे जन नाशिवंत धन मागताती. संत चोखोबांची या अभंगातून व्यक्त झालेली विचारसरणी अत्यंत तर्कशुद्ध आहे, बुद्धिवादी आहे. जे नाशवंत आहे त्याची मागणी त्या चिरंतन परमेश्वराकडे कशासाठी करायची? असं काही मागावं की ते आपल्याबरोबर अखंड सोबत करील, प्रेरणा देईल. ईश्वरा, तुझं नाम मला दे, तुझी भक्ती मला दे, तुझ्या ठायी असलेली लोककल्याणाची उर्मी दे, दुसऱ्याचं दुःख निवारण करण्याची शक्ती दे, तुझं पवित्र नाम माझ्या जिभेवर सदैव राहू दे. ही सर्वात सुंदर मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाली म्हणजे जीवनाचं सार्थक झालं. पण अशी मागणी करण्यासाठी अहंकार आणि अज्ञान नष्ट केले पाहिजेत. संत चोखामेळा एक ज्ञानी निरहंकारी संत होते, म्हणूनच त्यांनी नामस्मरणात आपल्या आयुष्याचं सदैव सार्थक केलं.